बरीच जण म्हणतात ही शेरडन मेंढर बघून माणसं पुरी देत नाही देते ते बघानं काय नाही ते करत ती आम्ही नोकरीवर ऐकत नाही त्याला टावायचं होय त्यातली 20 बकरी विकली तर आम्हाला कोणी इसरत नाही आमची जायची सगळी विकणार आहे आम्ही होय हा पुरीला कुठं माहिती अजून आम्ही कसली विकली जमीन कशाला लागायची जमिनीत रुपया घालविल तेव्हा ती पिकत या बरोबर आता पिकत नाही ह्याला रुपया नाही लागत नमस्कार हो नमस्कार नाव सांगा की तुमचं आबाजी चंद्रसू बर आणि गाव कोणतं आदर की आदरकी बर ठीक आहे मला सांगा कित्येक वर्षापासून करताय हा व्यवसाय हे आमचा जन्म झाल्यापासून हे व्यवसाय आमचा चालूच असतो रोज म्हणजे पिढ्यान पिढ्या व्यवसाय हा चालूच ही बंद नाही चालूच आजपासून हा बर मला सांगा सुरुवात कशा पद्धतीने केली होती काय का नाही, पिढ्यान पिढ्या आल्या ती आपली हा चालूच आहे आमचं चालवत चाललाय वाढवत चाललाय चालू बर ह्याच्यातच वाढते आणि ह्याच्यातच जिंकतो आम्ही होय हा नाही तर पहिली बारीक होती बर आता मला सांगा याच्यामध्ये ही किती आहे ती एकूण 300 आहे ती होय हा आणि शेरडा किती आहेत शेरड्या 25 असतील बर मला सांगा दिवसभराचा सकाळ उठल्यापासून कशा पद्धतीने ह्याचं रुटीन चालतंय दिवस काय नाही अशी अडवायची आता अडवली अशी अडवायची बर. डाळा पाडायचा हा हा चारायची कुठं पण बर मोकळ्या रानाने हा, मोकळ्या रानात कुठंही चारायची बर आता मला सांगा ह्याच्यामध्ये पिल्ल किती किती देतात शेरला 2-2 देतात ह्या मेंढ्या ह्या शेरड्या देतात 2-2 बर हा आता आणि ह्यांना दिवसभर जी फिरून चारताय हे एवढंच एवढंच बाकी रतीब बितीब काय नाही खुराक नाही अजिबात खुराक कसलाच नाही नाही बारक्या खुराक पिल्लांना यांना परवडेल का ट्रक भर लागेल खाली करा आठवड्यात लय बली आहे त्यामुळे ठीक आहे नाही आणि बारक्या पिल्लांना बी नाही ह्या बारक्या पेंडांना पेंड पाचतो आम्ही बर पेंड. शेंगदाणा पेंड शेंगदाणा पेंड आणायची भिजत घालायची लवकर भिजत घालायची हा आणि तासाभराने पाजायची बर तेव्हा मग ह्याला उपयोग होतो बर तुम्ही म्हणजे लगे भिजत घालचाल तर ती भिजू शकत नाही काय फायदा होतो बरं शेंगदाणा पेंड पाजल्याने शेंगदाणा पेंड पाजला की 2.5 महिन्यात 3 महिन्यात 10,000 विकतोय आम्ही करडू हा म्हणजे भरून येत आहे का हा भरून येतं हे पिल्लू 10,000 विकतो आम्ही बर आता मला सांगा आता ह्याच्यामध्ये शेरड 25 आहेत म्हणता तुम्ही हो, आणि बकरीची असतात हो बकरीची असायची बरं शेरड कमी का हो ठेवली शेरड का कमी ठेवली तर शेरडा का एक माणूस सेपरेट लागते 2 माणसं हा मग बकरी एका माणसाला ऐकत नाहीत म्हणून बरं. कमी केल्यात नाही तर 50 शेळ्या होत्या म्हणजे बकरी एखादा माणूस सुद्धा हिंडवून आणू शकतोय एकटा पण शेरडाला 2 माणसं लागतात एखादा पाड आहे एखादा खाली हा. आडवाय बकऱ्याला नाही लागत डाळवाड आहे बकऱ्याला नाही लागत मग त्याच्यामुळे बकऱ्याला 2 गडी बाद झालं म्हणजे काम सोपं होतंय हा काम सोपं असतं म्हणून बकरी शेळ्या थोड्या ठेवल्यात आम्ही थोड्या कमी केल्या हा बरं मला सांगा शेरडाच्या करडाला दर आहे का ह्या आपल्या कोकराला दर आहे जास्त? दुईला बी दर आहे जसं तुम्ही सांभाळताला असं आहे होय त्या बकऱ्या बसणं शिर्डीचं करडू लवकर विकतं होय लक्षात ठेवायचं हा. पण ते सांभाळणी चांगली पाहिजे त्याला बर रिटून सांभाळायची आता ह्या शेरडाला तुम्ही ह्याचं दूध बीत काढता का दुधू काढीत नाही आम्ही काय नाही सफाई करडं पाजायची जेव्हा करडू बोकाड इकील तेव्हा मग दुधू काढायचं त्यावर हात घालायचा नाही तरी किती दूध देत असतील शिरड ही ही एक शिर्डी 2-2 लिटर दूध देते 2 लिटर दूध हा देते? 2 लिटर दूध देते शिर्डी. आणि आता ही शेळ्या मी बघतोय जरा मोठवाडा आहे त्या शेरडा हो मोठं वाढायचं मग आता तिला मला कायच नाही त्या हं. मोठ्या सगळ्या ऐकल्यात तरी सांगा आता ही सरासरी काय किंमत होऊ शकते बाबा अशा शेळीची त्या शिर्डीची 20,000 रुपये किंमत आहे बघा 20,000 20,000च्या खाली देतच नाही आम्ही ही मेंढी 20,000च्या खाली देत नाही 25,000 रुपये होय हा पिलू मागे लावून एवढा दर कशामुळं दरच आहे त्याला तसा होय हा मटणाला दर आल्यामुळे मटणाला तर आता 800 रुपये किलो मटण झाले हा तर एक लक्षात ठेवायचं ही आमचं कोकर आहे ना हा आता ही आहे ना ही आहे ना ती. हा ही आता आम्ही 9,000 विकणार आहे 9च्या खाली देत नाही त्याला आम्ही होय हा बर आता मला सांगा ही आता तुम्ही दिवसभर चारताय फिरून हम्म. ह्याच्यामध्ये काय त्रास होतो का म्हणजे काय रोगराई येते नाही किंवा नाही काय? नाही नाही रोगरागा आधी तर आमच्याकडे इंजेक्शन असतं लय इंजेक्शन आम्ही स्वतः करतो सगळं स्वतः आम्ही करता? डॉक्टर दवा करत नाही अजिबात म्हणजे तुम्हाला आता अनुभव आला ना हा पिढ्यान पिढ्या असल्यामुळे पिढी आमचं ही 3री डुई आहे होय बर आता बकरी ह्याला देईल. लशी बिशी टोचता का तुम्ही आम्ही लसीकरण टोचतो हम्म. पर ती जर सरकारी मंजूर झालं तर हा. टोचायचं हा नाहीतर आपलं घरी आणून टोचायचं बर 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 हा आता मला सांगा ह्याच्यामध्ये ही शेरड कुठल्या जातीची आहेत काय ही आपली उस्मानाबाद जातीची सगळी घरचीच आहे घरची जाती का हा. बर बोलव बाळा बोलव लय ठोकर दिसते ती हा लय ठोकर दिसतात मोठी होकार म्हणजे मोठी शेर कशी होती ती खाण्या होती ती नुसत्या होय. ते दुसऱ्या येताची शिळी आहे खाली हा हो ती गवळी 3 येताची झाली आहे ही लय मोठी शिरडी दिसते हा. बर मला तिला सांगा 3 करड होत्यात तिला 3 करड होते हो त्या काळीला बर मला सांगा आता बरीच जणांच्या मी मुलाखती घेतल्या हा लय जण म्हणतात की हाय पैसे बिशे ह्याच्यात कमाई आहे पण कष्ट लावून केलं पाहिजे आता मला सांगा एवढ्या ह्याच्यात वर्षभरात किती रुपये कमाई होती या खर्च बिरच मर बीर जाऊन आता दिवाळीपासून आता पत्र ह्याच्यात 2 लाखाचे ऐकलेत बघा 2 लाखाची जिंकल्यात हा
आता 2-3 लाखाची शिल्लक आहेत बकऱ्या होय. आणि अजून बेंद्रापर्यंत 5 लाख 6 लाख पुरं झालं पाहिजे बर. एवढ्या बकऱ्या. आता मला सांगा, आपल्यातल्या बऱ्याच जणांच्या मी माहिती घेतली, बऱ्याच जणांनी सांगितलं की ह्याच्या जीवावर बाबा आम्ही रान घेतलं, शेत घेतलं, बंगला बांधला सगळं. आणि अजून तुम्हाला सांगतो गाड्या घेतल्या, पोरं नोकरीला लागली, शाळा शिकवली. मग अशा पद्धतीने घेतली 10 बकरी विकली का नाही, 10 बकरी 20,000 रुपयाने विकली की 2 लाख रुपये झालं. बर. मग मला सांगा, अशा पद्धतीने आता तुम्ही म्हणताय तुमची तिसरी पिढी आहे. हो, तिसरी पिढी. मग तुमच्यात असा काय बदल झाला का, तुम्हाला ह्याचा चित्रपाचा फायदा झालाय, तुमच्यात प्रगती झाली? हीच करायची अजून बी पिढा. पण तुमच्यात प्रगती झाली का, किंवा काय ह्याच्या पैशावर तुम्ही काय खरेदी आम्ही खरेदी घेतो, हिरी पाडतोय, घर बांधल्यात. होय. हो, घर बांधलेत. मग तरी किती बंगला लाखापर्यंत पैसे गेलं? हा, किती लाखाचा बंगला बांधलाय? बंगला तरी जात काय नाही 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 म्हणलं तरी 80-90 हजार रुपये जातात बंगल्याला. 80-90 लाख. एवढ्यात आम्ही पुरं करतो. 80-90 लाखाचा बंगला बांधला. हा. बर बर. म्हणजे ह्याच्या जीवावरच आता नुसता रंगत दिलाय 55 हजाराचा घराला. 55,000चा फक्त रंग दिलाय. रंग दिलाय नुसता. मग घर कसलं असेल बघा. म्हणजे चित्रपाच्या पायावर नाही आम्हाला बस आहे ही निदान तरी लाखभर रुपयाचा असेल. म्हणजे या चित्रपाला बसायला शेड जी केलं ती लाख रुपयाचा 1 लाख रुपयाच्या वरच असेल बसायला. भिजूनच देत नाही आम्ही अजिबात, किती पाऊस होऊ दे. टिपकाच नाही. टिप्पा लागून द्यायचा ना, टिप्पा लागला की संपलं. बर. आता मला सांगा, एवढ्या शेरडा दिसतात, ह्यात बोकाड दिसत नाही? बोकाड आहे ना दुसऱ्याच्यात घालावलंय पाहुण्याच्यात. होय. हा, आम्ही असं घालावतो कोणाच्यात बी. हाय, मग त्याची लावायच्या टायमाला का? हा, बरं, किती रुपयाचा बोकाड आहे? बरं, बोकाड ते 50 हजाराचं आणले, खरं मुंबईवर आणले. म्हणजे लांब कानाचा आहे का? लांब कानात उस्मान माझं एवढं मोठं कोटा जातीचा आहे? कोटा जाती. बर बर, ठीक आहे. हो, आणि आता आपल्यात बी कोटा जातीच बुंडा, असा बुंड्या शिळा असं असं शिंगाचं. आकडी. हा, आकडे शिंगाचं. होय आपली बकरी तर माझी शेमर बकरी ती. होय ती माझ्या बंधुराजाची बकरी सगळी. होय. आणि आता आपण बघतो की पोरं शिकतात, पोरांना शिकून नोकऱ्या नाहीत. नाही ना, आमची नोकरी जाईल. हा. चला. हा, आणि पोरांची लग्न होत नाही ती ही बघून होती ती एवढंच राहिलं आता. होय, चालीच सगळी होते ती का? हा. नाही बरीच जण म्हणतात, तिसरा बाई किती लाखाचे. बरीच जण म्हणतात ही शेरडन मेंढर बघून माणसं पुरी देत नाही ती. देते ते बघानं काय नाही ती करत. ती आम्ही नोकरीवर ऐकत नाही देणार टावायचे. होय त्यातली 20 बकरी विकली तर आम्हाला कोणी इसरत नाही. आमची जायती सगळी विकणार आहे आम्ही. होय. हा, पुरीला कुठं माहिती अजून आम्ही कसली विकली. जमीन कशाला लागायची, जमिनीत रुपया घालविल तेव्हा ती पिकत या. बरोबर. आता पिकत नाही, ह्याला रुपया नाही लागत. चालतंय चालतंय. आता तुमच्या बी माग गडबड आहे, चालली करायला. चांगली लांब जायची आम्हाला. चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. हा, धन्यवाद. असं